सर्वप्रथम तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज आपण वसुबारस पूजेचे साहित्य बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। दिवाळी म्हटलं की उत्साह, आनंद आणि आपल्या मागे थोडीशी धावपळ देखील असते फराळ बनवायची। अशा वेळी पूजेची तयारी अगोदरच करून ठेवली तर पूजा देखील व्यवस्थित होते, खूप घाई अशी होत नाही। चला तर मग पूजेचे साहित्य बघूया। इथे मी एक पाट घेतलेला आहे आणि पाटावरती एक वस्त्र घेतलेलं आहे। पूजेचे ताट तयार करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक पितळेचा दिवा, 2 साधे दिवे घेतलेले आहेत आणि हळदी, कुंकू, तांदूळ, साखर, कापूर घेतलेला आहे। गाई वासराची मूर्ती घ्यायची आहे, म्हणजेच वसुबारस मूर्ती घ्यायची आहे। आपण इथे गाई वासराची मूर्ती घेऊयात आणि फुलं घ्यायची आहेत। इथे भरपूर अशी फुलं घेतलेली आहेत, फळं घेतलेली आहेत। इथे मी ॲपल 5 घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही 5 फळं घेऊ शकता किंवा एक कुठलंही फळं, केळी काहीही असेल तरी देखील चालेल। 2 एलिफंटचे दिवे घेतलेले आहेत, उदबत्ती, 1 रुपया आणि सुपारी घेतलेली आहेत। अजून साधे 5 दिवे घेणार आहे, उदबत्तीचं स्टँड आणि वस्त्र। या पद्धतीने तुम्ही वसुबारस पूजे साहित्य घेऊ शकता। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी पूजा होते। या पद्धतीने तुम्ही पूजेचे साहित्य घेऊ शकता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा।